हाय फ्रेंड्स, आज आपण मस्त असा चिकन कोरमा बनवणार आहे। तोही अगदी टेस्टी आणि लवकर झटपट तयार होणारा। चला तर मग चिकन कोरमा बनवण्यासाठी काय काय लागणार आहे ते बघूया। बघा, चिकन घेतलेला आहे 2 किलो, छान स्वच्छ धुवून घेतलेला आहे। सोबतच गोडंबी, काजू आणि बदाम हा कच्चाच मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे। मोठी वेलची पण बारीक करून घेतलेली आहे, हिरवी वेलची बारीक करून घेतलेली आहे। यात मसाला वेलची, मिरे आणि लवंग बारीक करून घेतलेली आहे। बघा, सोबतच बघा कांदा घेतलेला आहे, कांद्याची कच्चीच पेस्ट करून घेतलेली आहे, लसणची पेस्ट घेतलेली आहे, अद्रकची पेस्ट घेतलेली आहे, कोथिंबीर छान बारीक कट करून घेतलेली आहे आणि आता काही मसाले घेतलेले आहे। बघा, हा मटन मसाला आहे, हा 3 चम्मच घेतलेला आहे, तेजपान घेतलेला आहे, जावेत्री घेतलेली आहे, सोबतच आपल्याला जिरा आणि शहाजिरे दोन्ही घेतलेले आहेत, धन्याचा भुरका, जिऱ्याचा भुरका, हळद आणि लाल मिरची पावडर घेतलेली आहे। सोबतच बघा खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, डेसिकेटेड कोकोनट हा घेतलेला आहे, 200 ग्राम घेतलेला आहे वजनाने म्हणाल तर। तुम्ही जर खोबरा किसऐवजी खोबरं घ्यायचं असेल तर छान बारीक किसून घ्या खोबरं, किंवा मग मिक्सरला बारीक करून घ्या, चालेल। यामध्ये बघा मीठ टाकलेलं आहे, मीठ चवीनुसार टाकायचं आहे। हा चिकन कोरमा बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट बनवले जाते, खूप वेळ पण लागत नाही, अगदी कमी वेळामध्ये हा चिकन कोरमा तयार होते। बघा, यामध्ये आता आपल्याला कस्तुरी मेथी घ्यायची आहे, फोडणीमध्येच आपण कस्तुरी मेथी पण टाकून घेणार आहे, त्यासाठी बघा कस्तुरी मेथी घेतलेली आहे। आता एका मोठ्या पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे, तेल छान गरम झालं की आपल्याला सगळे मसाले यामध्ये हळूहळू टाकून घ्यायचे आहे। बघा, तेल छान गरम झालं, आता सगळ्यात पहिले कांद्याची पेस्ट टाकून घ्यायची आहे। आपण जी कांद्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती टाकून घ्यायची आहे, जवळजवळ 1.5 पाव कांद्याची पेस्ट करून घेतलेली आहे। छान अशी कांद्याची पेस्ट या तेलामध्ये होऊ द्यायची आहे। तेल बघा छान असं गरम झालेलं आहे, आता गॅस थोडीशी कमी केली आणि कांद्याची पेस्ट अशी मंद गॅसवर छान अशी शिजवून घ्यायची आहे। बघा, पातेलं मी छान असं मोठं घेतलेलं आहे, कारण आपल्याला 2 किलोचा चिकन कोरमा बनवायचा आहे। आता यामध्ये लसणाची पण पेस्ट टाकलेली आहे, लसणाची पण पेस्ट या तेलामध्ये अगदी छान अशी कांद्यासोबत होऊ द्यायची आहे। सोबतच आपल्याला अद्रकची पेस्ट पण टाकून घ्यायची आहे लसणाच्या पेस्टसोबत। बघा, अगदी मस्त असे मसाले शिजवून घ्यायचे आहे याच तेलामध्ये। यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आहे, कारण मसाले जळाले नाही पाहिजे, त्यामुळे आपण हा चिकन कोरमा छान असा भट्ट्यावर बनवत आहे मोठ्या गॅसवर, त्यामुळे खाली लागू शकते, त्यामुळे थोडंसं आपण पाणी टाकून घेतलेलं आहे। आता आपण जे सगळे मसाले घेतले होते ते सगळे यामध्ये टाकून द्यायचे आहे। बघा, लाल मिरची पावडर, हळद, डेसिकेटेड कोकोनट, कस्तुरी मेथी, तेजपान आणि सगळे मसाले यामध्ये टाकून घेतलेले आहे। खडे मसाले पण आपण जे बारीक करून घेतलेले होते, हिरवी विलायची, मोठी विलायची, हे सगळे मसाले यामध्ये आता टाकून घ्यायचे आहे। फक्त गोडंबी आणि काजूचं आपल्याला थोडंसं हे झाल्यानंतर टाकायचं आहे, आत्ताच आपण गोडंबी आणि काजूचा पेस्ट टाकणार नाही। यामध्ये या चिकन कोरम्यामध्ये जावेत्री आणि गोडंबीची अगदी छान टेस्ट लागते, त्यामुळे ती आवर्जून टाकायची, अगदी मस्त टेस्ट येते। बघा, आता हे मसाले सगळेसे छान होऊ द्यायचे आहे आपल्याला, अगदी छान फिरवत याला छान तेल सुटतपर्यंत आपल्याला होऊ द्यायचे आहे। बघा, याला तेल सुटायला सुरुवात झालेली आहे। आता याच्यात मेन इन्ग्रेडियंट आहे आपला दही, 1 वाटी दही टाकून घेतलेला आहे। बघा, जर ग्रामनी म्हणाल किंवा mlनी म्हणाल तर 250 ml याच्यात दही टाकलेलं आहे, 1 पाव दही। वाटीने म्हणाल तर 1 ते 1.25 वाटी दही यामध्ये टाकून घेतलेलं आहे। दही टाकल्याने अगदी मस्त टेस्ट लागते। आता दही टाकल्यानंतर काजू, गोडंबी आणि बदामची पेस्ट यामध्ये टाकून घ्यायची आहे। आपण कच्चीच काजू, बदाम आणि गोडंबी बारीक करून घेतलेली होती, तीही पेस्ट यामध्ये टाकायची आणि आता सगळ्या पेस्ट आपल्याला छान अशा तेल सुटेस्तोवर छान अशा परतून घ्यायच्या आहे। जोपर्यंत याला छान असा कलर येत नाही आणि तेल सुटत नाही तोपर्यंत आपल्याला छान अशा परतून घ्यायच्या आहे। कोथिंबीर टाकायची आहे फोडणीलाच आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे, म्हणजेच मसाले लागणार नाही आणि छान असे परतले जातील। बघा, आत्ता जरी आपल्याला याचा कलर छान दिसत नसला, एकदम डार्क आलेला नसला, तरी पण छान अशी तर्री थोड्या वेळाने याला तवंग सुटायला सुरुवात होते। अगदी थोडा वेळ शिजल्यावर किंवा बघा थोडा वेळ शिजल्यानंतर याचा कलर पण चेंज झाला आणि तर्री पण सुटायला अगदी सुरुवात झालेली आहे। आता आपल्याला यामध्ये चिकन टाकून घ्यायचं आहे। चिकन आपण आधीच छान असं लिंबूच्या पाण्याने धुवून घेतलेलं होतं, छान थोडंसं लिंबूचं पाणी घेतलं आणि त्याने छान असे 4 ते 5 पाण्याने स्वच्छ थोडंसं मीठ टाकून धुवून घेतलेलं होतं। आता हे छान असं परतून घ्यायचं आहे यामध्ये चिकन। बघा, अगदी छान असं कलर पण खूप सुरेख आलेला आहे याला, तुम्ही बघू शकता। आणि आता आपल्याला जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपण यामध्ये टाकून द्यायचं आहे। आपल्याला कितपत पातळ किंवा घट्ट रस्सा पाहिजे आहे किंवा ग्रेव्ही पाहिजे आहे त्यानुसार आपल्याला यावर पाणी टाकून याला झाकून द्यायचं आहे। झाकून भाजी छान अशी शिजवून घेतलेली आहे, अगदी थोड्या वेळातच भाजी शिजलेली आहे। बघा,
आणि मस्त अशी तर्री तयार झालेली आहे। हा चिकन कोरमा बनवायला खूप सोपा आहे, कोणीही बनवू शकेल एवढा सोपा। मग एकदा या पद्धतीने तुम्ही हा चिकन कोरमा नक्कीच बनवून बघा। बघा अगदी छान अशी भाजी शिजलेली आहे आणि चिकन कोरमा तयार झालेला आहे। वरून छान कोथिंबीर टाकून खाण्यासाठी तयार झालेला आहे। तुम्ही हा चिकन कोरमा चपातीसोबत, भाकरीसोबत किंवा भातासोबतही सर्व करू शकता। अगदीच बनवायला सोपा आहे, या पद्धतीने तुम्ही नक्कीच करून बघा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद।